कर्नाटकची बाउंड्री सोडली आपण ती एक पण नाही सॉरी इडली आहे. इडली किती असं कलरफुल आहे आणि एकदम बाहेरून बघितलं ना असं एकदम लांबून एकदम नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक और नए व्लॉग में। तो आज के व्लॉग में तुळजापुर, अक्कलकोट, गाणगापुर, पंढरपुर ये सीरीज़ का सेकंड व्लॉग है। तो पिछले वाले व्लॉग में हमने तुळजापुर और अक्कलकोट किए थे। आज के व्लॉग में हम गाणगापुर और पंढरपुर करने वाले और फिर हमारा घर जाने वाले हम। तो हाँ, आज सुबह के 5:30 बज रहे और अभी हम निकल रहे गाणगापुर के लिए, क्योंकि वहाँ पर भीड़ होती नहीं होती और आगे जाके हमको पंढरपुर और हमारा घर भी जाना है बबडी। तो इसीलिए हम अभी बहुत जल्दी जा रहे हैं। ये होटल था जहाँ पर हम रुके और एक रात के लिए अच्छा था होटल। और अभी हम निकलते क्योंकि बहुत देरी नहीं होनी चाहिए, निकलते फिलहाल। और यहाँ पर ठंडी, मैंने रात को बोला ही था कि इतना ठंडी नहीं यहाँ पर, और सुबह देख रहा हूँ तो इतनी ज़्यादा ठंडी है ना, क्या ही बताए। यहाँ पर भी बर्फ़ गिर सकता है, कोई संभावना नहीं बच्ची के दिन में। फिलहाल निकलते हैं गाइस। जस्ट आता आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकची बाउंड्री सोडली, आपण तिकडून आलो आहे आणि इथून आता आपल्याला 36 किलोमीटर अजून जायचं आहे। आता सकाळचे किती वाजता ते 7 वाजता 7:05 झाले आणि एकदम मस्त रोड आहे। आधी हा रोड नव्हता, आता रोड केला आहे आणि मस्त एकदम सुसाट जाते माणूस आणि सूर्य पण मस्त वरती आला आहे, एकदम भारी सीन येतोय। आता आपण आलो आहे फायनली मंदिर तिकडे कुठेतरी, आणि आता आपण जाऊया, पार्किंग लावतोय आपण गाडी आणि आता आपण आतमध्ये जाऊया, बघू गर्दी आहे का नाही आहे। दर्शन एकदम भारी झालं, अर्ध्या तासातच दर्शन झालं आणि आता गर्दी वाढेल। आम्ही गर्दीच्या आधी आलो लवकर, बऱ्याच लवकर झालं। आता ते तुम्हाला बाहेरची व्ह्यू दाखवतो। मंदिर एकदम भारी वाढलं, म्हणजे साऊथ इंडियनचे एक मंदिर वगैरे एकदम बघा ना तुम्ही, कलरफुल आणि वेगवेगळे प्रकारचे वगैरे असतात। तर मम्मी पण येते आणि आता आपण फोटोशूट करू। असं देवदर्शन करून एकदम भारी वाटतं, म्हणजे प्रसंग फील येतो। आणि आपण बरेच देव केले, तुळजापूरचे, अक्कलकोटचे स्वामी केले आणि आता गाणगापूर केलं। आता आपण पंढरपूरला जाऊया, इकडं आपले पासेस आहेत। आता आपण बघू किती वाजेपर्यंत पोहोचू, लवकर पोहोचायचा प्रयत्न करू, कारण की लवकर दर्शन होईल आणि लवकर पुण्याला जातील ब्रो। आपलं इकडचं दर्शन पण एकदम मस्त अर्ध्या तासातच झालं, चांगलं झालं मस्तपैकी। आणि मंदिर पण एकदम सुरेख, एकदम भारी आहे मंदिर। तुम्हाला मंदिर दाखवतो, हे बघा मंदिर किती असं कलरफुल आहे आणि एकदम बाहेरून बघितलं ना असं एकदम लांबून एकदम वेगळंच मंदिर वाटतं, एकदम भारी वाटतं। गुरुदेव दत्त दत्त। आता आपण नाश्ता करूया, इकडेच कुठेतरी नाश्ता करू, इडली सांबार वगैरे खाऊ, कारण की इकडे सगळीकडेच भेटतं। मग आता बघू आपल्याला काय भेटते ना। डोसा, इडली, सांबार, चटणी। अरे इथं डोसा एक पण नाही, सॉरी इडली आहे बघा, इडली सांबार आणि चटणी दुसरीकडे सोडा। आता आपण एक स्टॉप घेतलाय आणि आपल्याला जायला अजून टाइम लागणार। पेट्रोल भरायला आलतो आणि इकडे एक विंटेज कार दिसली, एक लांबूनच नजर गेली, कोणती काय माहीत नाही, पण एकदम भारी दिसते विंटेज कार। ओ ये
आधीचे कार बघा किती छोटी जागा, एकदम भारी वाटते. एकदम बॅड कंडिशन मध्ये ती, पण आहे बरं का भारी, ती फील देती. आधी सगळे कोण म्हणतात आपल्याला, सगळे लोक हे वापरायचे, नेते बिते वगैरे सगळे. आता कोण वापरते काय कोणती. ही आहे चंद्रभागा नदी. आपण फायनली पंढरपूरला एंटर झालो. दर्शनी करायला जाऊ. Keep my story inside. आपण आलोय आता पंढरपूरला आणि आपण आता दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये जाऊया. आणि आपला जसा पास आहे म्हणून काय नाही, 2 ते 3 आहे. आता बघू आपला कधी लवकर दर्शन लागते काय नाही, बघूया. बरीच गर्दी दिसते, लाईन तिकडून लाईन आहे, पण आपण पास काढल्यामुळे आपण जाऊ लगेच पुढं. हां मित्रांनो, लाईन बघा किती आहे. इथं तर तुम्हाला दिसतेच आहे, पण तिकडून मागून लाईन आहे आणि ती इथपर्यंत येते आणि 4-5 तास म्हणतात. तो हमारा दर्शन हो चुका है फाइनली. पूरा 1 घंटा हमें लगा दर्शन करने के लिए, पर अच्छे तरीके से दर्शन हो गया. हम सीधा निकल रहे हमारी घर की ओर, क्योंकि 3 बज गए, 3:30 बज गए और हमें बहुत ज़्यादा आगे जाना है. सारे देव दर्शन हो चुके हैं, अभी निकलते. चच्चू गढ़ गच्चू निकलते, क्योंकि अभी बहुत देर होने वाली है हमको. हम निकलते घर के लिए. तर ना तुम्हाला आवाज येत असेल का ते माहीत नाही मला, पण आपण आता चंद्रभागा नदीवरती आलो आहे. आणि तो ब्रिज दिसतोय का तो, हां तो त्या ब्रिजवरून आपण आलो होतो. आणि ही आहे आपली एकदम मस्त वाली चंद्रभागाची नदी. आता जस्ट एक आजी होती आणि ते केळी विकत होते. त्यांना वाटतं दुसरीकडे जायचं होतं, तर ते वजन मला उचलायला सांगितलं आणि शेवटला मला म्हटलं की जा बाबा तू मदत केली, देव तुझं भलं कर. चांगलं वाटतं, ठीक आहे, माझंच नशिबात होतं, झालं ते. तर मित्रांनो, रात्रीचे किती वाजले मी तुम्हाला जस्ट दाखवतो. तुम्ही बघू शकता रात्रीचे 12:30 वाजायला आले आणि आपण आत्ता जाऊन घरी पोहोचलोय. जस्ट मी आता पार्किंगमध्ये आणि आता घरी चाललोय. एवढी घाण, एवढी विचित्र झोप आली मला, मी काय सांगू शकत नाही, काय व्यक्त करू शकत नाही. फक्त घरी जाऊन मी झोप आणि तिथे काहीच थंडी नाही. तिथे एवढी थंडी की काय बोलू भाई. हां, मी आता थोड्याच वेळात कुडकुडायला लागेल. पण हा सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण पोहोचलोय फायनली आणि आता आपण घरी चाललो आणि घरी जाऊन फक्त आपण झोपणार, बाकी काय करणार नाही. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन एक कुठंतरी प्लेसला जाऊ, नाही तर काही करू, नाही तर कसाही ब्लॉग बनत. मला बोलण्याची हिंमत नाही राहिली. तुम्ही बघा नाही तर नका बघू, पण बघाच तुम्ही, कारण की मग ते चांगलं वाटतं बघा. आणि मग भेटूया नक्कीच ब्लॉग. चला बाय, झोप. Come on, West Coast vibing got you weak in the knees.